नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। बिरारपुर में लाइट की समस्या, जनता परेशान लिया बहुजन विकास अघाड़ी का सहारा। बहुजन विकास अघाड़ी ने जनता के साथ किया मोर्चा। जनता की समस्या को लेकर के बहुजन विकास अघाड़ी ने भरपूर जनता की समस्या दूर करने के लिए प्रचंड रूप से एक मोर्चा निकाला, जो कि जेडी ग्राउंड में निकाला गया। पुलिस प्रशासन का बंदोबस्त भरपूर, पुलिस की निगरानी भरपूर, जनता की समस्या और बिजली विभाग अधिकारियों की मौजूदगी में जनता बिजली विभाग अधिकारियों के सामने अपनी समस्या बताई। और यह समस्या पूर्व आमदार सतीश ठाकुर के मौजूदगी में अधिकारियों के सामने सवाल जवाब किया गया, जो कि 22 मुद्दे का जवाब देना है बिजली विभाग अधिकारियों को। अब देखने की बात है कि कितना सक्षम बिजली विभाग अधिकारी होते हैं, पदाधिकारी होते हैं, जो कि जनता का कार्य हो सके। फुलवारी समाचारों का खास खबर में बने रहिए। बिरारपुर के प्रत्येक वार्डों के नगर सेवक कार्यकर्ता उपस्थित रहे, जो कि जनता प्रत्येक वार्डों के आई थी और समस्या प्रत्येक वार्डों के लिए था, और उसी समस्या के लिए यह मोर्चा प्रचंड निकाला गया। फुलवारी समाचारों का खास खबर में। बसण्याची व्यवस्था निर्माण होते, त्या ठिकाणी जरा बसून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांनी आपल्यापर्यंत आवाज येईल याची काळजी आम्ही घेतोय, पण आपण मात्र शांत राहा। मागे जे उभे आहेत या साईडचं कल्पना आपण काढलेलं आहे, या बाजूने माझ्या उजव्या बाजूला तुम्ही येऊन बसला तर बाकीचे येतात त्याला तिथून मार्ग मोकळा होईल। पुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पुरे साहेबांनी व्यासपीठावर याची कृपा करावी अशी हा मुख्य हेतू याच्यातून साध्य झाला पाहिजे। आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाली पाहिजेत, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत, त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, आणि त्या माध्यमातून आजचा हा आपला वीज खंडित होऊ नये, येणारी अवाजवी वाढीव बिले भरण्यासाठी दबाव आणणे व न भरल्यास माहिती न देता मीटर कापूस सुद्धा एक तुमच्या दहशतवादाचा प्रकार आहे। इमिजिएट तुम्ही जाऊन ते मीटरची लाईन तोडून टाकता, हा एक प्रकारचा मानवी दहशतवाद आहे। ते तोडण्या अगोदर त्याला किती संध्या दिल्या, त्याने काय केलं याचा विचार झाला पाहिजे। नंबर 2, मीटर झाला, आता मीटर तुम्ही काढलं, चूक होतं की बरोबर होतं हा दुय्यम भाग आहे, परंतु पैसे भर पहिला अकाउंट दुसऱ्या मीटरचे तरच मिळणार। एखादा गरीब आहे, झोपडपट्टीत राहतो, दिवसभरासाठी कुठून तरी 100-200-400 रुपयाची मजुरी आहे, तो कुठून भरणार लागेल? मग त्याला 10 ते 15 दिवस अंधारात काढावे लागतात। तिकडे तुम्ही माणुसकीने पाहिलं पाहिजे, तिकडे व्यवहारात थोडा वेळ बाजूला ठेवा आणि माणुसकी श्रेष्ठ म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम केलं पाहिजे। नंबर 3, 40 मीटर त्वरित बदलून द्यावे। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दरवाजे वगैरे लावायचे आहेत
लोकांकडे त्यांचा हात पोहोचणार नाही आणि त्याला शॉक लागून जीविताला धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारची कुंपण घालून मिळाले. 6 नवीन कॉम्प्लेक्स सोसायटी येथे नवे ट्रान्सफॉर्मर लावले. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. नंबर लावा लागते. 8 ISI सर्टिफिकेट मीटर बसवावे. हे धोरणात्मक आहे. ते कसं करावं ज्या ज्या ठिकाणी मागणी केली आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही बसवत अशी आम्ही विनंती केलेली आहे. 13 पालघर जिल्हा नियोजन समितीकडे माननीय आमदार क्षितिजी ठाकूर यांनी 20/7/2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार मनोरपाडा विभागातील कारगिल नगर, आईबाबा नगर, कोकण नगर, देवराम नगर येथील 20 सभासद दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती DPC अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मंजूर करावा ही मागणी केलेली आहे. त्याचा पाठपुरावा करून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावा. 14 नवीन स्मार्ट मीटर बसवण्याच्या तक्रारींचे निवारण करणे. मगाशी मुद्दा झाला की तक्रारी तुम्ही निवारण केली पाहिजे. 15 धानिव ते नारंगी कंडक्टर बदलणे. धानिव ते नारंगी. 16 वारंवार फेर जातात त्याबाबत त्या परिसरातील बोलली तरी मारली पाहिजे. आता तुमचे लोक जातात दिवसा एक तर ती लाईन 4 तास चालू ठेवावं लागते आणि त्यातून न पेटलेल्या खांबावर मग चढावं लागतं. त्यामुळे याच्यासाठी रात्री जर तुमचा एखादा स्टाफ तिकडे फुल्ली मारेल ते काम झाल्यानंतर ती फुल्ली पोचली तर जे काम 4 तासात होणार आहे ते तुमचं अर्ध्या तासात. SMC बॉक्स बसवणे ते सुद्धा सोपं काम आहे. SMC बॉक्स ते तुम्ही करून घ्यावं ही विनंती. विरारपूर्व मनोरपाडा रेल्वे लगत असणाऱ्या महानगरपालिकेच्या होल्डिंग पॉइंट येथे सबस्टेशन बनवले. आता जागा नाही चिंतिता झाली आणि लोकप्रतिनिधी आमदारांनी तुम्हाला जागा मिळवून दिलेली आहे. आता त्या ठिकाणी लवकरात लवकर तुमची जी कार्यवाही जी व्हायला पाहिजे ती तुम्ही करावी जेणेकरून मोठा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल. त्याचप्रमाणे चौतारीचा 5 पायरी जो पवित्र भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या विषयावर जो हा जनसंवाद आयोजित केलेला आहे संवादासाठी उपस्थित माझे आमदार साहेब, विरारपूर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस निरीक्षक तसेच मंचावर सर्व उपस्थित मान्यवर, सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्राहक, खरोखर जे मुद्दे मांडलेले आहेत ते जेन्युइन आहेत. ग्राहकांच्या मूळ समस्या आहेत कार्यभार घेतलेला आहे. एक महिन्यापूर्वी तर काळात माझं पण ऑब्झर्वेशन आहे की आपले इन्फ्रास्ट्रक्चर बरंच वीक झालेलं आहे. की आता सांगितल्याप्रमाणे एक RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. त्या योजनेमध्ये आमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंग करण्यासाठी बरेच गोष्टी मंजूर झालेल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने सबस्टेशनची उभारणी करणे, आपली जी मेन लाईन आहे त्याचे कंडक्टर रिप्लेसमेंट करणे किंवा ॲडिशनल पोल उभा करणे, तसेच जो प्रमुख मुद्दा होता आपल्या चाळी भागामध्ये AB केबल टाकण्याविषयीचा मुद्दा आहे. या सर्व गोष्टी RDSS मध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. त्यापैकी मागच्या एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण AB केबलचं काम केलेलं आहे. साधारण माझ्याकडे 65 ते 70 गाड्यामध्ये आपण AB केबल टाकलेले आहे, जेणेकरून जी माझी निकट करण्याचा होता तो जमिनीवर पडून अपघात होणार नाही आणि पर्यायाने लोकांना वीज पुरवठा सुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळेल. आता मी थोडा जसं साहेबांनी आता निवेदनमध्ये मुद्दे आहेत त्यानुसार मी एक मुद्द्याशी बोलतो. त्यामधला मुद्दा आहे की वारंवार वीज खंडित पुरवली येणारी आवाजी वीज बिले भरण्यासाठी दबाव आणणे व न भरण्यास माहिती न देता मीटर काढणे. तर अखंडित वीज पुरवठा देणे हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तो देणारच. तर त्यासाठी माझं पूर्ण प्लॅन झालेलं आहे आणि माझी जे मेन HT लाईन आहे ती पण आपण स्ट्रेंथनिंगसाठी ह्या महिन्याभरात पण कामं केली आणि पुढचंही माझं डेली बेसिसवरती काम चालू आहे. फक्त त्याचे इंटिमेशनचा एक मुद्दा आहे की ग्राहकांना कल्पना नसते की लाईट केव्हा जाते आणि केव्हा येते. तर त्यासाठी एक माझं आमच्या सर्व युनिटला मी तशा सूचना देतो
की आपले जे एरिया वाईज जे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत बऱ्याच ठिकाणी, तर आमचा एक इंजिनियर तसं आपल्याला मेसेज पाठवेल. साधारण माझं 2 तासाचं काम आहे, तर एक 2 तासाचा मेसेज मी आपल्याला पाठवतो. त्यानुसार तो सर्व लोकांना तिची कल्पना असेल की आम्ही तिथे नेमकं काय काम करतो. कारण फोन बिझीचा एक विषय आता झाला. तर ॲक्च्युली असं आहे की जेव्हा सप्लाय बंद होतो, आमचा कॉल सेंटरचा नंबर एकच नंबर आहे तो. एखादी व्यक्ती जेव्हा कॉल करते तर त्याला उत्तर देण्यासाठी 1 मिनिट अर्धा मिनिट लागतो. त्यावेळेला दुसरा सायमल्टेनियसली काम करतो, फोन करतो, त्यावेळेला तो फोन बिझी असतो. त्यासाठी माझं असं सजेशन आहे की आपण एक एरिया वाईज ग्रुप आपण बनवूया. त्यामध्ये माझे इंजिनियर्स पण असतील, मी पण असेल, आणि जो काही आमचं काम होणार आहे आम्ही त्या ग्रुपवरती मेसेज टाकू, जेणेकरून आम्हाला पण कल्पना असेल की माझं काम किती वेळासाठी चालणार आहे. दुसरा मुद्दा आहे वाढीव बिले भरण्यासाठी दबाव आणणे. तर वाढीव बिलाविषयी मी असं सांगू इच्छितो की प्रत्येकाचं जे बिल आहे, मी सांगतो की 97 ते 98% माझं जे बिल आहे ते माझं नॉर्मल बिलिंगप्रमाणे आमची बिलिंग होते. बाकी 2-3% जे माझं बिलिंग आहे ते क्वालिटी बेसिसवर आहे. तर त्यासाठी आपल्याकडे आता मीटर्स पण माझ्याकडे उपलब्ध भरपूर आहेत. तर जेवढे क्वालिटी मीटर्स आहेत ते आमच्याकडे बदलण्याची पूर्ण क्षमता सध्या आहे. ते सुद्धा ज्या लोकांचे मीटर्स बंद आहेत, क्वालिटी आहेत, त्या ग्राहकांनी त्यांची यादी किंवा त्यांचं जर जो काही असेल आमच्या अधिकाऱ्यांना जर भेटला तर त्यांचं 2 दिवसामध्ये मी मीटर्स बदलून देतो. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मीटर्स आमच्याकडे आलेले आहेत. आणि एकदा क्वालिटी मीटर बदलला की त्यानंतर ॲटोमॅटिक रिडिंगप्रमाणे बिल आपल्याला मिळेल. 2 नंबरचा मुद्दा आहे काढलेले मीटर लावण्यासाठी अनामत रकमेचा भरणा केल्याशिवाय मीटर न लावणे. तर त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. कुठल्या कारणासाठी जर आपला मीटर काढला असेल तर त्यासाठी 6 महिन्याची मुदत असते. 6 महिन्याच्या आत जर तो ग्राहक त्याला जोडून इच्छुक असेल तर कुठलेही शुल्क त्याला लागत नाही. फक्त रिकनेक्शनचे नॉर्मल चार्जेस असतात, तेवढंच फक्त भरावं लागेल. नाही, ते होणार नाही. 6 महिन्याची मुदत आहे. 6 महिन्याच्या आत असेल तर तोच कनेक्शन आपला बिल आधी चालू करून मिळेल. त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. येस. आणि अशी काही तुमच्या निदर्शनास पण जर आलं तर मला माझा नंबर तुमच्याकडे आहे, मला फक्त हायलाईट करा, मी ते इमिडिएटली जाऊ करतो. 3 नंबर क्वालिटी मीटर त्वरित बदलून द्यावीत. तर 100% आपल्याकडे प्रचंड प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. ज्या लोकांची मीटर्स फॉल्टी आहेत आमच्याकडे पण यादी आहे. आम्ही आमच्या पद्धतीने बदलत आहे, पण तरी लोकांना असेल की त्यांनी आम्हाला जरी अप्रोच झाला तरी आम्ही त्यांचे मीटर्स तात्काळ बदलून आम्ही देतो. वीज शुल्क म्हणजे दंडाची रक्कम रद्द करावी. ॲक्च्युली हा थोडा पॉलिसी मॅटर आहे. आपण वेळेत बिल भरलं तर दंड त्याला लागत नाही. 30 दिवस झाले किंवा तो डेट माझी ठराविक आहे त्या तारखेनंतर तो जो शुल्क आहे तर ते शासनाचं. हां, ठीक आहे. ती मी काळजी घेतो की समजा माझं बिल भरायची तारीख 25 आहे तर ती 20 तारखेच्या आतच माझं बिल पोहोचेल याची मी खबरदारी घेतो. आणि ज्यांना गरज बिल 25 तारखेच्या नंतर भेटेल तर त्यांचा मी स्पेशल केस म्हणून त्यांना आपण त्यांचं विड्रॉ करू शकतो. जुने खराब वळावर बंद पडणारे ट्रान्सफॉर्मर बदलून त्याचे नवीन ट्रान्सफॉर्मर लावावे. सर्वोदरी सुरक्षित कुंपणवर चौथाने बनवावे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे आता एक सध्या नवीन शासनाने वीज निरंतर योजना राबवली आहे. त्यामध्ये जे 15-20 वर्षापासूनचे जुने ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्याची बदली करणे, प्लस ज्या ठिकाणी एरियाचं कन्स्टंट्स आहेत आणि माझा लोड जास्त आहे त्या ठिकाणी कॅपॅसिटी अपग्रेड करणे, अशी योजना 8 दिवसापूर्वी आम्हाला सूचना मिळाल्या. त्यानुसार मी आपल्या भागामध्ये कुरपाडा 1, कुरपाडा 2 आणि बाजारवाड या भागातली 52 ट्रान्सफॉर्मर नवीन अतिरिक्तची मागणी मी कळवली आहे. आणि हे आपल्याला 100% ट्रान्सफॉर्मर मिळतील, जेणेकरून आपले जे मॅक्सिमम ओव्हरलोडिंगचे प्रॉब्लेम आहेत तर ते आपल्या प्रॉब्लेमच्या नवीन ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून दुरुस्त होतील. आणि त्याचा दुसरा मुद्दा आहे ट्रान्सफॉर्मरला सुरक्षा कवच लावणे. तर तो बऱ्याच ठिकाणी आहे, परंतु जिथे बसवायचं आहे यादी मी घेतो 2-3 दिवसामध्ये. आणि त्याच्यासाठी पण एजन्सी मार्फत ते काम आपल्याला करून मिळेल, जेणेकरून लोकांचे तिथे अपघात होणार नाही. कॉम्प्लेक्स वसाहती इथे नवीन ट्रान्सफॉर्मर लावावे. शक्यतो जेव्हा नवीन आमच्याकडे असले वेगवेगळे कॉम्प्लेक्स असेल किंवा बिल्डिंग असेल त्याचा लोड आम्ही कॅल्क्युलेट करतो आणि त्यानुसार बेसिक तरतूद आहे. शक्यतो आपण 99% त्यांना आपण नवीन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी त्यांना प्रस्तावित करत असतो, त्यांना आपण जुन्या ट्रान्सफॉर्मर त्यांना लोड आपण देत नाही.
वीज मागणी वाढल्यामुळे सध्या आपल्याला कमी क्षमतेची ट्रान्सफॉर्मर बदलून जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर लावावे. तो ऑलरेडी आपण 52 ट्रान्सफॉर्मर आम्ही प्रस्तावित केलेले आहे. तर कदाचित ते आल्यानंतर इमिडिएटली आम्ही ते रिप्लेस करून आपल्याला नवीन मिळतील. ISI सर्टिफिकेट मीटर्स बसवावे. सध्या आपल्याला जे मीटर्स नवीन आपण लावतोय, नवीन कनेक्शन असतील किंवा क्वालिटी रिप्लेसमेंट आहे, हे मीटर्स जे ऑफिस आहे प्रकाश ऑफिसने त्याला अप्रुव्हल केलेलं आहे. त्या अप्रूव्ह केल्यानंतरच आपण ते मीटर्स आपण लावत आहे. अकवातून झालेल्या सर्व ओव्हरलोड तारा बदलाव्यात व सर्वत्र भूमिका केवळ टाकण्यात यावे. तर हा मुद्दा आहे की आम्ही आमच्या लेवलला पण सर्वे केलेला आहे. बऱ्याच ठिकाणची 25-30 वर्षापासूनची जुनी लाईन आहे आणि तो कंडक्टर पूर्ण वीक झालेला आहे. तर तो रिप्लेसमेंटची ॲक्टिव्हिटी पण मी घेतलेली आहे. त्याची रिक्वायरमेंट मी तयार केली. साधारण महिन्याच्या आत म्हणजे मॅक्सिमम याच्याचं काम आपल्याला करायला दिसेल. रिडिंग व वीज बिल वाटप नियमित वेळेवर करावे. नक्कीच किती तारीख असेल शेवटची त्याच्यात कमीत कमी 5 दिवस तरी अगोदर ग्राहकाच्या हातात बिल माझा पोचलेला असेल. सर्वांना एक विनंती आहे या माध्यमातून की आपण तो ग्रीन एनर्जी हा कन्सेप्ट राबवतोय. तर शक्यतो बऱ्याच ग्राहकांकडे मोबाईल आजकाल आहे, स्मार्टफोन पण आहे. तर सगळ्यांनी तो रजिस्ट्रेशन करावं जेणेकरून आपल्याला हार्ड कॉपी आपण एक कागद त्यामध्ये 10 रुपयांची सवलत पण ग्राहकाला मिळणार आहे. शक्यतो पेपरलेस आपण कल्पना करतोय. तर प्रत्येकाकडे आपला नंबरचं रजिस्ट्रेशन असेल आणि ई बिलची फॅसिलिटी त्या ग्राहकांनी पण आपल्याला घेता येईल. जेणेकरून SMS पण येईल आणि ईमेल पण येईल. सबस्टेशन काम लवकरात करण्यात यावे. हा एकदम आपला ज्वलंत विषय आहे. मी आपलं सांगू इच्छितो की मनवेलपाडा फुलपाडा हा जो परिसर आहे त्या भागामध्ये साधारण माझे 50,000 ते 55,000 वीज ग्राहक आहेत जे फक्त मनवेलपाडा एका फिडरवर चालतात. आणि तर तो फिडर माझा वसईमधून निघतो आणि साधारण 21 किलोमीटर त्याची लांबी आहे. तर आज असं होतं की कारगिल नगरमध्ये समजा फॉल्ट क्रिएट झाला तर टोटलमध्ये 55,000 ग्राहक बंद पडतात. तर त्यासाठी स्विचिंग स्टेशनसाठी आपण DVR RDSS मध्ये पाठवलेलं आहे. त्यासाठी फक्त जागेसाठी आम्हाला एक करतो. तर मी यस तर त्याचा आम्ही जर प्रस्ताव पण आम्ही बनवलेला आहे. तर मनवेलपाडा परिसरात जर महापालिकेची जागा असेल 8 ते 10 गुंठे आपल्याला लागेल तर आपल्याला ताबडतोब तो स्विचिंग आपण जेणेकरून त्यामधून आम्ही 5 फिडर काढणार. म्हणजे कारगिलमध्ये फॉल्ट झाला तर फक्त कारगिलचे एरिया आयसोलेट होईल, बाकी माझे सगळी ग्राहक चालू राहतील. अशा पद्धतीने स्विचिंग स्टेशन आपण ते प्रस्ताव पाठवलेला आहे. जागेसाठी आम्ही पत्रव्यवहार करून महापालिकेसोबत संपर्क साधतो. यस हो चाळींना वीज पुरवठा केलेल्या माहिती प्रमुखात असल्यामुळे त्या ठिकाणी पंच कंडक्टर लावावे. हा पूर्ण सर्व माझ्याकडे 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी मी केलं आहे ऑलरेडी. बाकी 3 दिवसामध्ये मी आमच्या सगळ्या इंजिनियरकडे घेतो आणि त्या ठिकाणी पण आम्ही AV केबल या महिनाभराच्या आम्ही टाकून देतो. पालघर जिल्हा नियोजन समितीकडे साईबाबानगर कारगिल नगरचा ट्रान्सफॉर्मर जुलै 24 DPDCमधून मंजूर झाला होता. परंतु त्यासाठी सर आपल्याकडे एस्टिमेट पण मंजूर झाला, परंतु त्याचा जो निधी आहे कलेक्टर ऑफिसमधून तो निधी प्राप्त झाला नाही आणि ती योजना फक्त एप्रिल टू मार्च 25 त्याचं व्हॅलिडिटी संपली. तर DPDCमध्ये आपण जे ट्रान्सफॉर्मर मंजूर करतो त्यासाठी आपल्या शासनाची कलेक्टर ऑफिसकडून फंड रिलीज होतात. जुलै 24चा विषय आहे. जुलै 24 तो ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला होता. परंतु मी माहिती घेतली मागे काम करण्याची मंडळी गेली पण होती आमची. काही काहीतरी अडचण असेल त्यामुळे ते काम झालं नाही. सर कलेक्टर ऑफिसकडनं सर आमच्याकडे पैसे येतात ते हो सर. ते मार्च 25 ॲक्च्युली ते व्हायला पाहिजे होतं. परंतु तर मी त्याला परत काय केलं आहे. माझा प्रश्न एक आहे, जर DPCमध्ये आम्ही मंजूर करून घेतलेलं, तुम्हाला लोकल अडचणी असतील ते मी समजू शकतो, पण तो पैसे तर डिपार्टमेंटकडे वर्तव्य जर केले असते आपण तर आज जेव्हा अडचणी दूर झाल्या असते तर तुमच्याकडे पैशाचं रडगाणं नसतं ना साहेब. 5-25 फंड जरी असलं असतं ते मंजूर झालेलं फंड आपण घालवला ना. लोकल अडचणी आमच्या आहेत सगळे कार्यकर्ते तुम्हाला मदत करायला, पण तुझं फंड मंजूर करून घेतलेला तो पण आपण डिपार्टमेंटकडे वर्ग करून घेतला ना, त्याच्यासाठी कारण नसलं पाहिजे आपल्याकडे.
लोकल अडचणी मी समजू शकतो, पण जो पैसा मंजूर केलेला तो डिपार्टमेंटनी वर्ग का नाही करून घेतला, प्रश्न हा आहे. सर बरोबर आहे सर. तर मी आता 1 महिन्यापूर्वी झालो, तर मी परत त्याचा प्रस्ताव नवीन बनवलेला आहे आणि परत पहिला मंजूर करून सर तो मी पाठपुरावा करून हे काम करून घेतो. प्लस मी नवीन वीज निरंतर योजना सांगितली, त्यामध्ये पण मी हा ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. त्याच्यात आपल्याकडे पैसे आलेले आहेत, तर मी हे करून घेतो. 14 नंबर, नवीन स्मार्ट मीटर बसवण्याच्या तक्रारीचे निवारण करणे. हा सध्या खरं तर बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे या स्मार्ट मीटरविषयी. मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की हा कुठलाही खाजगी मीटर नाही. RDSS जो प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचा चालू आहे त्यामधला एक मीटरिंग, स्मार्ट मीटरिंग हा त्यामधला एक पार्ट आहे आणि याचं एक टेंडरिंग प्रोसेसमध्ये काही ठराविक वेगवेगळ्या एजन्सीला याचं काम मिळालं आहे. ती एजन्सी एक काम करत आहे. स्मार्ट मीटर्सचा पर्पज असा आहे की त्यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही फॅसिलिटी आहेत. परंतु आज रोजी आपण त्याची प्रीपेडची जी फॅसिलिटी आहे ती डिॲक्टिवेट केली आहे. म्हणजे आज रोजी जरी तो आपल्याला मीटर बसवला तरी तो मीटर आपला पूर्वीप्रमाणेच त्याचं बिलिंग होणार आहे. म्हणजे रिडिंग होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला जसं जुना बिलिंग होतो तसा बिल मिळणार आहे. भविष्यात जेव्हा शासन होईल त्यावेळेला तो प्रीपेडमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. जसं काही अजून तरी शासनाचा आदेश नाही. प्लस त्या मीटरमध्ये कुठलाही त्याचं ॲडिशनल चार्ज, मीटरची कॉस्टिंग 7,000 ते 8,000 रुपये आहे. कुठल्याही त्याचं गोल्डन ग्राहकावर येणार नाही. टोटली महावितरणतर्फे हा मीटर आम्ही बदलतोय आणि त्यामध्ये तर मी सांगू इच्छितो की 1 जुलै 2025 पासून ह्या मीटरचा दुसरा बेनिफिट असा आहे की TOD बेसिस म्हणजे टॅरिफ ऑन डे आपण जे 24 तासामध्ये वापर करतो तर प्रत्येक स्लॅब डिसाईड केलेला आहे. फॉर एक्झाम्पल रात्री 6 ते 10 यावेळेला विजेची मागणी जास्त असते, त्यावेळेसाठी थोडा वेगळा रेट आहे आणि सकाळी 10 ते सायंकाळी 5 ह्या वेळेमध्ये जे काही आपण वापर करेल त्यामध्ये साधारण 70 ते 80 पैशाचं आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. अशा पद्धतीचं बिलिंग पण 1 जुलै 2025 पासून असे मीटर्स ज्या ग्राहकांना बसलेले आहेत त्यांना त्याचं बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त जरी तुम्हाला स्मार्ट मीटरविषयी काही अडचण असेल तर त्यांनी मला वैयक्तिक पण भेटावं किंवा आमच्या इंजिनियरला भेटावं ते तुमचं शंकेचं निरसन करेल. आणि मागेल त्याला 20 आम्ही कमीत कमी 3 दिवसामध्येच नवीन कनेक्शन करण्याची आमच्याकडे तयारी आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला मीटर्स मिळत पण नसतील, काही ठिकाणी अडचणीत असेल तर त्यांनी ताबडतोब मला संपर्क करावा. त्यांना आम्ही इमिडिएटली कनेक्शन देण्याची कारवाई करू. तांदूळ ते नारायणजी संघटना बदलणे. तर हा एक इश्यू असा आहे की आपलं नारायणला स्विचिंग स्टेशन आहे. साधारण 1998 साली ही लाईन आहे आणि आता पूर्ण या 20 वर्षामध्ये माझे दोन्ही ते बिल्डर्स पीक लोडला माझे शॉप आहे. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये मॅक्सिमम लोड जाण्यामध्ये HDLS नावाचं कंडक्टर आपण HDLS कंडक्टर आपण प्रपोज केलेला आहे. साहेब लाईट तुम्ही एक बाजूला बोलतात की अखंडित वीज पुरवठा आम्ही देऊ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच वाक्यामध्ये बोलतात की जेव्हा लाईट जाणार असेल तेव्हा आम्ही तुम्हाला 2 तासांनी कळवू. हे मला समजलं नाही. त्यामध्ये असं आहे की जेव्हा प्लॅनिंग एखादं काम करायचं असतो त्यासाठी वीज पुरवठा चालू असतो, परंतु प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स भविष्यात तो माझा जंपर आपल्याला तुटू नये म्हणून मला प्रिव्हेंटिव्हसाठी 2 तासाचा बंद आहे ती इंटिमेशन देऊ आम्ही असं. साहेब त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी असतात. एक पावसामुळे काहीतरी घटना झाली, ब्रेकडाऊन झालं, ऍक्सिडेंट झालं, ते आम्ही आमची लोक तेवढी समजदार की ते तुमच्या हातात नाही आहे. पण जेव्हा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सांगता तर त्या टायमाला काहीतरी मुहूर्त पाळा. ऍप आहे पण अशा टायमेला तुम्ही वीज कापा ज्या टायमेला आमचे शाळेतले विद्यार्थी असतात, महिला घरी असतात. ठीक आहे, पुरुषांचा तर हा विषय नाही कारण की ते जातात नोकरीला आणि तुम्ही बरोबर तर थकून आल्यानंतर लाईट प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी लाईट काढतात. माझी विनंती हीच आहे की ठीक आहे एखादं पाऊस झाड गिड हे ते पडलं आणि त्याच्यामुळे तुमचं ऍक्सिडेंटल ब्रेकडाऊन झालं तर आमची लोक तुम्ही समजदार आहेत. पण जेव्हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सला असे टाईम फिक्स करा ज्याच्यामुळे लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल त्या पद्धतीने मला वाटते आपण आपल्या डिपार्टमेंटला योग्य ती आदेश बोला विनंती करतो आम्ही तुम्हाला की त्या पद्धतीनेच झाला पाहिजे. त्यात गेल्या 10 वर्षापासून रेग्युलर डिपार्टमेंटची एक कंप्लेंट आहे की बिलामध्ये वाढ.
म्हणजे जिकडे चाळमध्ये राहणारे 400-500 रुपयाचे बिल यायचं तिकडे आता 8-10 हजार रुपये त्या झोपड्यामध्ये आणि चाळीमध्ये बिल यायला लागले. आता त्याच्याकडे ना एसी आहे, नाही मोठे मोठे मायक्रोवेव्ह ओव्हन आहेत, नाही फॅन्सी टीव्ही आहेत, नाही काय इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आहे. पण ज्या चाळमध्ये 400-500 रुपये बिल यायचं तिकडे आज 8,000 म्हणजे माझ्याकडे लोक आलेली. संतोष भवनचं तुम्ही इकडे आणि धाडी वगैरेचा विषय केला, तिथली लोक आलेली की आमच्या भाड्याची पावती बघा आणि आम्ही एमएससीबीची बिल बघा. म्हणजे आम्ही एमएससीबीला घराचे पैसे देतो आणि घर मालकाला एमएससीबीचं बिल देतो. ही परिस्थिती लोक तिकडे बोलायला लागली. तर भाड्याची पावती एमएससीबी पेक्षा कमी दराची होती हे त्या लोकांनी आम्हाला दाखवलं. आता तो राहणारा 150-200 फुटामध्ये राहणारा त्याचे 8-10 हजार रुपये बिल कसं येऊ शकते हे आम्हाला तुम्ही जरा सांगतो. ऐकायला परिस्थिती ती ते बघा तिकडे किती लोकांनी हात वरती केले. अख्ख्या सभागृहाने हात वरती केलेली ही परिस्थिती आहे साहेब. तुम्ही जे बोले 98% मीटर फॉल्टी नाही आहेत आणि फक्त 2% मला मान्यच नाही आहे. एवढी लोक खोटं बोलणार नाही. एक बाजूला आम्हाला वीज मिळत नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगता फक्त 2% मीटर फॉल्टी आहे. एवढी लोक खोटं बोलणार. तुम्ही जेवढं बोललात ना सबस्टेशन स्विचिंगच्या नारिकीचा तुम्ही उल्लेख केला, भूमिपूजन केलं 8 महिने झाले, काय काम चालू झालं तिकडे? तुम्ही फक्त डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन तुमच्या अपशातल्या भानगडीमध्ये आम्ही मध्ये जातो. तुम्ही एकमेकांच्या डिपार्टमेंटवर मोठे दाखवतात. ऐकायला काय ट्रान्समिटेशन आणि याच्यात तर तुमच्या वादामध्ये आमची काय चूक? तुम्हाला एक प्रश्न विचारला तर तुम्ही बोलणार की नाही ते यांचं काम आहे, त्यांना विचारलं तर ते बोलणार की नाही ते तुमचं काम आहे. 8 महिने झाले भूमिपूजन झालं नारंगीचं, स्विचिंग स्टेशनचं. तिकडे किती काम झालं आहे? किती काम झालं तिकडे? तुम्ही कारगिल नगरला 10 गुंठे सांगितले, 10 गुंठे मी देतो तुम्हाला. 8 महिने झाले नारंगीला काम चालू झालेलं नाहीये. इकडे 10 गुंठे दिल्यानंतर किती वर्षांनी तुम्ही काम चालू करतील? मला एक सांगा साहेब, पालघर जिल्हा 50% पेक्षा जास्ती लोकसंख्या वसई तालुक्यामध्ये आहे. 8 तालुक्यात 7 तालुके त्या बाजूला तुमचं कलेक्शन आणि लॉस किती आहे ना? आमच्या वसई तालुक्यामध्ये तुमचं कलेक्शन सांगा किती आहे? 94% तुमचं आमच्या इकडे कलेक्शन आहे. म्हणजे तुमची चोरी किती? तर फक्त 6%. खोटं बोलतोय मी? आणि त्या बाजूला तुमची चोरी किती आहे? 7 तालुक्यामध्ये किती आहे चोरी? 37% जास्ती 8 तालुक्यामध्ये चोरी आहे. आमच्या इकडे फक्त 6% चोरी होते. तुमचे ट्रान्सफॉर्मर काय कॅपॅसिटी इकडे चालतात? काय कॅपॅसिटी या त्या पुढे उत्तर द्या. किती कॅपॅसिटीने चालतात टक्क्यामध्ये बोलला मला. हा किती? 90% नाही, 120-130% इंडस्ट्रियल भागामध्ये कॅपॅसिटी पेक्षा जास्ती एवढं मी खोटं बोलतोय. म्हणजे 100ची कॅपॅसिटी असेल तर 120-130 पटीने मग तुमचे ट्रान्सफॉर्मर फेल होणार नाही का? आम्हाला तुमच्या शासकीय योजना कळत नाही, समजायचे नाहीये. तुम्ही काय कॅपॅसिटीवर ट्रान्सफॉर्मर चालवतात ते पण आम्हाला समजायचं नाही. आम्हाला फक्त वीज मिळाली पाहिजे आणि ती योग्य किमतीमध्ये मिळाली पाहिजे एवढंच. हे सगळे जे प्रश्न आपण मांडलेले आहेत त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे हे लेखी ऑन रेकॉर्ड घ्या साहेब. मंगळवारपर्यंत मला ते सगळे जेवढे मुद्दे होते 22 मुद्दे मांडलेले, 22 मुद्द्यांवर मला लेखी उत्तर पाहिजे. जे सबस्टेशन स्विचिंग स्टेशनसाठी जागा आपण उपलब्ध करून दिलेली 1700 कोटी. माननीय मुख्यमंत्री आजचे फडणवीस साहेब, मी जेव्हा आमदार होतो तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 1700 कोटीची कामं मंजूर केलेली. 1700 कोटीचं मला अख्खं ब्रेकअप पाहिजे, ते मंजूर केलेलं ऑन रेकॉर्ड आहे. 1700 कोटीपैकी कुठली कामं चालू झालं आहे, टेंडर किती कामाचं झालेलं आहे, काय स्टेटस आहे ह्याचं पण मला रिपोर्ट पाहिजे. हे तुम्ही फॉलोअप करून 1700 कोटीची कामाची आपण मंजूर करून घेतलेली
उद्घाटन करायला काही लोक येतील आता, त्यांना उद्घाटन करून द्या. 1700 कोटीचं काय स्टेटस आहे ते मला पाहिजे मंगळवार. अजून काय आपल्यातले मुद्दे काही विसरले? आपल्याला 2 मिनिट होते. योग्य बिल असलं पाहिजे, नवीन असली पाहिजे. दादा जे बिल येतं ना त्या बिलामध्ये बोलतात आताच भरा, पुढच्या महिन्यात आम्ही ऍडजस्ट करू. मग लोकांनी खायचं काय? डबल बिलं जी येतात रहिवाशांना चाळीमध्ये, त्याच्यात यांचं म्हणणं असं आहे साहेब, हा महत्वाचा मुद्दा आहे. आताच भरा, पुढच्या महिन्यात आम्ही एक ऍडजस्ट मिनिट, करू. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता ते लेडीज आले बघा उठून, क्या बोला? अरे एखादा कॉन्टेस्ट माईक ठेवायला पाहिजे होता, म्हणजे तो फिरला असता लोकांमध्ये. एक महीने का बिल 10,000 रुपए है. ठीक है. आपका चार्ज का एरिया बोलिए. दैनिक अकाउंट चार्ज कितना बड़ा, आपका घर कितना बड़ा है? सर 1 BHK है. मतलब कितना एरिया? 300 फुट 400 फुट असेल. नाही दोन्ही कंपाऊंड नाही, कोळीपाडा KGM बिल्डिंग मध्ये. साहेब, मी केले की ते तिथे पाठवतात, ते तिथे पाठवतात आणि बघा काय लिहून दिलं. हे बघा ना काय लिहून दिलं. एका महिन्याचे 6,000 बिल आहे आणि त्या महिन्यात मैंने 3,000 रुपया भरी हूँ. देखो उसके बाद मैं बोल रही हूँ उनको, ये बघा ये बोलते समा बिल क्या होता है? बोला ना. ऍक्च्युली तुमचा जो मला वाटतं मीटर बदलला 2 महिन्यापूर्वी. नया बिल आया. हां, त्यामध्ये मागचा जो मीटर होता त्याच्यावरचं कसे ना सर, म्हणजे आहे ना मी 3,000 रुपये. ठीक आहे. दादा मी उद्या सोमवारी पर्सनली केस वरची बघतो. काही नाही होत सर. रिक्वेस्ट केली त्यांना, ते काही बोलत नाही. माझ्या घरात काय आहे तुम्ही येऊन बघा. मी फॅक्टरी चालू केली आहे का? नाही सर, काय प्रश्न आहे? ते बोलतात तुम्ही तिथे जावा, ते बोलतात तिथे जावा, ते बोलतात. आणि ती मॅडम काय बोलते बघा, तुमच्या बिल्डिंगमध्ये अर्थिंग नाही. मग आता शॉर्ट सर्किट झाले तर आम्ही गेले ना. आता मी तर जिवंत आहे ते बोलते सगळ्यांशी, बोलते ना अर्थिंग नाही मतलब क्या बोलिया? अर्थिंग नहीं है मतलब इतना 10,000 रुपया बिल है. आप खुद देखो. अरे सर, मी मोठ्या सर बोलतच नाही आणि प्रेमाने बोलतात ना, बोलते बोलत नाही सर. ह्या जे बाई लेडीज बोलतात आहे, लोग आहे ना कहा. एक मिनिट, बरोबर बोल रहे हो. एक मिनिट, जुनं बिल 3-3,500 रुपये, मीटर बदललं तर डायरेक्ट 10,000 रुपये. आता तुम्ही बोलतात मी पर्सनली बघतो, असे कितीतरी लोक आहेत जे तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. आमचा मेन मुद्दा हाच आहे. आता तुमच्या डिपार्टमेंटनी यांना सांगितलं की अर्थिंग नाही आहे. आता कसलं इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन बसल्या ते आमची लोक की त्यांना कळणार की अर्थिंग नाही, ना ट्रीटमेंट नाही, ट्रीटमेंट आहे, ना तुमचं इंडस्ट्रियल नाही, ना कमर्शियल आहे, ना रेसिडेंट आहे. आम्हाला हे सगळं कळत नाही आणि समजायचं पण नाहीये. आता ह्या मोर्चामुळे ह्या पुढाऱ्यांनी बोलल्या, किती लोकांनी या मुद्द्यात ताळी मारली. तुमच्या सबस्टेशन जुनी केसेसवर कोणी टाळ्या नाही मारले. लोकांची ही बरोबर अडचण आहे. वीज पाहिजे योग्य आणि बघू की त्यांच्या घरामध्ये काय काय आहे. तुम्हाला वाटते का 10,000 बिल यांच्या घरी आला पाहिजे? ऍव्हरेज कन्झम्पशन 3,000-3,500-4,000 असेल तर 10,000 बिल कसं आला? डबल पेक्षा जास्ती झालं ना. 3,000 ते 4,000 तुम्हीच बोलले. आता साहेब, किती लोकांनी ह्या मुद्द्यावर टाळा मारली याच्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट लोकांना तुम्ही पर्सनली भेटू शकत नाही. ज्या लोकांच्या अशा बिलाचे कंप्लेंट्स आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी एक आपली कॉपी गठ्ठा बनवावा. आपले लोक ते जर दिले नसतात मी त्यांचं 3 दिवसामध्ये त्यांचं सॉर्टिंग करतो. किंवा आमच्या माणसाकडे आम्ही साहेब, आम्ही ते गड्डे दरवर्षी सबमिट करतो. त्या गड्ड्याचं काय होत नाही. आणि तो बोलला ना मगाशी मनोज, तुम्ही दोघं दिसतात एकत्र जोडे. तो मगाशी जे बोलला ते तुमच्या लक्षात नाही आला. तो काय बोलला, डबल ट्रिपल बिल आला ना आणि तो कंप्लेंट करायला गेला ना तर तुम्ही आधी सांगतात की ते 10,000 रुपये भरा. नंतर तुमची कंप्लेंट रजिस्टर होईल आणि त्याच्यानंतर मग तुमचे अधिकारी आम्हाला एंटरटेनच नाही करत.
साहेब तू काय बोलला, जर चुकीचं बिल आलं असेल तर तुमची भूमिका काय असते डिपार्टमेंटची की आधी पैसे भरा, त्याच्यानंतर मग आम्ही कंप्लेंट रजिस्टर करू. एकदा तुमच्याकडे पैसे आले त्याच्यानंतर हे त्यांना विसरून जायचं आपण. साहेब ज्यांची परिस्थितीच नाही आहे त्यांना तुम्ही सांगतात की अगोदर बिल भरा आणि त्याच्यानंतर कंप्लेंट, आणि जर ते भरू शकले नाही तर तुम्ही बिल कापतात आणि पण नवीन मीटरसाठी परत पेनल्टी आणि जे नवीन चार्जेस असतील ते परत लावतात. साहेब व्यापारासारखी भूमिका ही शासनाची असं मला वाटत चाललं. तुमचं 2 वर्षामध्ये शासनाचा नियम काय, किती बिल वाढवते दरवर्षी पर युनिट ह्या लोकांना किती वाढ होते बिलाची? हो ते हिअरिंग नावापुरती होते, किती वाढ होते? गेल्या वर्षी किती वाढ झालेली डिसेंबर मध्ये? हा किती वाढ झालेली? साहेब मी आकडे घेऊन बसलोय. जेव्हा मी बोलला ना ते ट्रान्सफॉर्मर काय कॅपॅसिटीनी मी सगळे आकडे घेऊन बसलोय. म्हणजे एक बाजूला तुम्ही आमचा वीज पुरवठा सुधारवत नाही आणि दरवर्षी अमुक टक्के आम्ही बिल वाढ शासनाकडून आमच्या हातात नाहीये. कुठपर्यंत आम्ही सहन करायचंय? साहेब तुम्ही एवढी पोलीस डिपार्टमेंट घेऊन आलेला आहे, तर पोलीस स्टेशनला कोण सापडणार आहे? तेवढे लोक इकडे बसून ठेवलेले आहेत. गरज होती मग सब आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल. तो काय बोलला आणि ह्याचं पण उत्तर जे तुम्ही देतील ते मी डिपार्टमेंट कडून लेखी घेणार. त्याचं म्हणणं काय, आधी तुम्ही भरायला सांगता आणि त्याच्यानंतर कंप्लेंट रजिस्टर होते. यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा, त्याचा तपास करा आणि जर योग्य असेल तर आम्ही बिल भरू. तुमची पद्धत उलटी आहे. हे मी लेखी उत्तर येईल तुमच्या डिपार्टमेंट कडून. तुम्ही उत्तर देताना सगळे मीडियावाले इकडे उभे आहेत, सगळे लोक इकडे जनता उपस्थित आहे. जे रिप्लाय देतील ते मी लेखी तुमच्या डिपार्टमेंट कडून घेणार आहे. त्या हिशोबाने योग्य उत्तर द्या. विषय वेगळा असू शकतो, तर पर्सनली व्हेरीफाय केल्यानंतर 1200 रुपये जे त्याला महाग वाटत होतं तर त्यांनी एमएससी मध्ये रीट सरचे ऑडिट करायला 200 रुपये भरायला लागतात. ही तर 200 रुपयाची पावती. ऑडिट केलं साहेब, तुमच्या डिपार्टमेंटनी ते मीटर चेंज केलं, चांगलं मीटर लावलं आणि 8,290 रुपये बिल आलं. मग ते आमचे जुने मीटर बरे होते ना, 10 वर्ष 15 वर्ष आधीचे 35 वर्ष आधीचे जुने मीटर आमचे बरे होते. ते परिवर्तन झालं आणि मग आम्हाला 8,290 रुपये बिल यायला लागली. म्हणजे 35 वर्षात झालं नाही ते आज आपण आता अनुभवतोय असं मला वाटतंय. 1200 रुपयाच्या साहेब 8,290 हे कसं शक्य आहे? तुमच्या समोर दोन्ही बिल आहेत. हा ग्राहक तिकडे आहे. तुमच्या ऑडिटचे 200 रुपये त्यांनी डिपार्टमेंटला भरलेले आहे, बरोबर ना? जुने दिवस चांगले होते ना? बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं ना म्हणून पैसे वाढले. एक मिनिट त्याचं आधी उत्तर देऊन द्या साहेबांना. आणि हे सगळं मी लेखी घेणार आहे. एवढं बिलिंगचं कॉम्प्लेनचं पूर्ण त्यांना कुठलेही चुकीचं बिल भरून घेणार नाही सर, बरोबर आहे. परंतु याची हिस्ट्री जी आहे सर, हिस्ट्री पूर्ण चेक करून यांना मी ऍक्च्युली रिटर्नमध्ये देतो यांना. तर ॲव्हरेज बिलिंग ह्याला सर, ह्याला ॲव्हरेज बिलिंग आहे सर, बंद आहे. एक्झिबिशनवरची बिल ॲव्हरेज चालू आहे. बिलांना 8,290 रुपये का अच्छा मीटर लगाना ना अभी. उत्तरं चालणार नाही. तुम्ही प्रत्येक माहिती मगाशी महिला आल्या त्याला पण सांगितलं की ॲव्हरेज बिल आता ह्यांचं पण 1200 रुपये, 1,520 रुपये, 1,180 रुपये, ह्याच्यावरून ॲव्हरेज बिल साहेब 10,000 रुपये कसं होते? 8,290 रुपये कसं होते? ते काय त्यांनी घर मोठं केलं आहे तर काय परिस्थिती बदलली आहे? ते कसं काय शक्य आहे साहेब? साहेब आम्हाला ते कळत नाही. आम्हाला एवढं कळते की दर महिन्याला आम्हाला किती यायचं, दर वर्षाला किती यायचं, आणि आता 8 पटीने जर बिलं वाढायला लागलंय तर तुम्ही काहीही आम्हाला ते हे सांगा, आम्हाला ते पटण्यासारखं नाहीये आणि व्यापारासारखं शासनाने वागावं नाही.
ही आमच्या लोकांची स्पष्ट भूमिका आहे. आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल आणि जर त्याच्यामध्ये डिपार्टमेंटची पण मदत घेऊ आम्ही पण आम्हाला प्रोटेक्शनसाठी. तुम्ही व्हेरीफाय नाही 1200 पर्यंत 1500 पर्यंत कसं मिळेल त्याचा आम्हाला मार्ग काढून एवढंच मी आपल्याला विनंती सांगतो. बाकी ही सगळी उत्तरं 22 प्रश्न त्याच्या व्यतिरिक्त जे आता प्रश्न विचारले याची सगळ्याची लेखी उत्तर आम्हाला मंगळवारपर्यंत मिळतील याची मी अपेक्षा आपल्या डिपार्टमेंटकडून करतो. व्यापारासारखं डिपार्टमेंटनी वागवलं नाही. लोकांसाठी आपण आहेत, आपल्यासाठी लोक नाही. ह्या भूमिकांनी काम करावं एवढी विनंती करतो. सपोर्ट आहे मांडा तुमचा प्रश्न. विनंती बोलणार नाही मी, दादागिरी बोला. 1 मिनिट. 2 जण गेल्या 1 महिन्यामध्ये एमएसीबी एक शॉक लागून बिचारा तुमचाच कर्मचारी ऑफ झाला आणि नायगावचा. किती कॉम्पन्सेशन दिलं आपल्या डिपार्टमेंटनी? 4 लाख. काय कोण बोललं? किती कॉम्पन्सेशन दिलं? काय दिलं का? 4 लाख दिलं का? कोणी दिले? यांचं म्हणणं होतं, आम्ही म्हणणं नाही, परिवाराशी बोललो आहे. 1 रुपया दिलेला नाही साहेब. आमच्या महापालिकेमध्ये आम्ही जे होते, आता ठीक आहे प्रशासक बसलेला आहे, तो आकाशीला एक आमचा कर्मचारी बिचारा टाकीमध्ये पडून ऑफ झाला. त्याला 5,13,000 संपण्याच्या आधी परिवारात दिले. असे अनेक उदाहरण कोविडमध्ये जे गेलेले जे ऑन ड्युटी होते त्याला पण सगळ्यांना महापालिकेमधून 13व्या संपण्याच्या आधी मदत झालेली. आज किती दिवस झाले, किती महिने झाले त्या दोघांचे परिवार धक्के का झाले. मीडियामध्ये इंटरव्ह्यू देतात, लोकप्रतिनिधी जाऊन तिकडे आश्वासन मिठा मारतात. कॉम्पन्सेशन कधीपर्यंत देतील तुम्ही त्यांना ते पण मला पाहिजे. तो वटारमध्ये जायचा अपघात तो, तर मला नाही सांगता येणार. माझ्या फक्त विधान पूर्व आहे. साहेब ज्या डिपार्टमेंटची पॉलिसी असणार का नसणार, तुम्ही भले विधानचा असेल तो वटाचा असेल, कधीपर्यंत देणार आहात त्यांना? साहेब दखला दखलीची उत्तरं नका देऊ. त्यांनी गेलेले मिठ्या मारून आले, इंटरव्ह्यू देऊन आले. आम्ही तिकडे गेलेलो होते, आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेले. आमचं कुठे वाईट आली नाहीये. त्यांना इमिजिएटली दोघांना वटार आणि नायगावचा जॉब झाला, दोघांना इमिजिएटली तुमचं डिपार्टमेंट तुमच्या खिशातून जातात का आपल्या खिशातून चाललात? मी तिकडे पण जाणार आहे त्या विषयावर. तुम्ही कोऑर्डिनेट करा. आपल्या खिशातून 1ही रुपया जात नाहीये, शासनाकडून चाललाय. तुमची पॉलिसी आहे. कशाला धक्के काय लावतात? गरीब परिवार आहे तो आणि आपल्या डिपार्टमेंटचं काम करत असताना लोकांना सोयी देण्याच्या हिशोबाने सर्व्हिसवर गेलेला आहे. इमिजिएटली कॉम्पन्सेशन त्या दोन्ही लोकांना मिळायला पाहिजे एवढी माझी विनंती. नाही दिलं ना 4 लाख आम्ही देऊ. एमएससीडीचे सर्व पदाधिकारी आले, कर्तव्यदक्ष असं पोलीस खाते या ठिकाणी आलं. तर त्यांना या ठिकाणी जे काय प्रश्न उत्तर राहिले आहेत त्याच्यातून समाधान आपल्याला मिळेल तशा प्रकारचा संवाद क्षितिजी ठाकूरांनी साधलेला आहे. आपण प्रत्येक वेळेला जरी कुठल्याही परिस्थितीत अधिकाऱ्यांशी कसे बोललो तरी आपण त्याला मानसन्मान करणे. आमदार प्रथम ईश्वर भारती ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पुष्पगुच्छ देतील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विराट पोलीस स्टेशन तुरे साहेबांना पुष्पगुच्छ देतील. त्याने सहकार्य केलं. राकेश भावीर असिस्टंट इंजिनियर बदारगड त्याने जवळ भावी साहेबांनी सर्वांचे अमोल गोडके असिस्टंट इंजिनियर फुलपाडा 2. आपला हे चर्चेचा आणि आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. तर या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे. सर जिस तरह से आपने बोला है कि 50 दिन तक वो
फाइन नहीं लगेगा, मीटर काटने का। नहीं 50 दिन नहीं है। मैं आपको बता रहा था कि अगर समझो मेरा तारीख 30 तारीख है लास्ट डेट, राइट, तो 1 तारीख को इमीडिएटली मेरा आदमी नहीं जाता है मीटर काटने के लिए। तो अभी जो मैं लिस्ट ऑपरेट कर रहा हूँ, जो लोगों के पास जा रहा हूँ अभी जस्ट, तो वो लोगों ने पिछले 50 दिन से 1 पैसा भी भरा नहीं है। मेरी बात समझ लो, 50 दिन से 1 पैसा नहीं भरा है, तो उसके पास हमारी टीम जा रही है। सर ऐसे बहुत सारे उदाहरण गलत दे रहे हैं 50 दिन वाले, मेरे पास भी है। मेरे पास 10,000 लोग हैं जो 50 साल। मेरी मतलब रिक्वेस्ट है कि डेट में आप बिल भरो, 2-4 दिन आगे हो सकता है, उतना तो हमारे लोग ऑपरेट करेंगे। लेकिन सर्विस कैसा भी सबस्टेशन आणि सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरचे जे मुद्दे आहेत ते वाढत चाललेले आहेत, तर त्याच्यावर आता काय ट्रान्सफॉर्मर्सच्या विषयी मी करता? सांगू इच्छितो, ज्या भागामध्ये